अपघात झाला, गाडी फुटली, पण FIR नाही, तर इन्शुरन्स कंपनी 1 रुपयाही देणार नाही. ते कसे, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. येथे होतं काय की अशा कंडिशन मध्ये लोक विचार करतात की पोलीस केस नको, गाडी ही गुपचूप रिपेअर करू, आणि अशाच कारणांमुळे क्लेम हा नंतर रिजेक्ट होतो. यामुळे होतं काय की लाखो रुपयांचा खर्च आपल्याला करावा लागतो आणि कंपनी ही जबाबदारी झटकते. याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो. अशा केसमध्ये येथे मिस्टेक काय झाली तर अपघात झाल्यानंतर आपण FIR केली नाही, किंवा पोलीस स्टेशन गाठायचे टाळले, किंवा उशिराने कंप्लेंट केलेली असेल, किंवा चुकीची तक्रार केलेली असेल. त्यामुळे कायदा काय सांगतो हे समजून घ्या. मोटार व्हेकल ऍक्ट तसेच इन्शुरन्स पॉलिसी टर्म्स नुसार रोड ऍक्सिडेंट जर झाला तर त्यासाठी FIR ही कंपल्सरी आहे. तसेच स्पॉट पंचनामा देखील अत्यंत आवश्यक आहे, आणि जर उशीर झाला तर क्लेम येथे नाकारला जातो. त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, जर अपघात झाला तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा, तसेच जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा, तशी FIR नोंद करा, आणि इन्शुरन्स कंपनीला देखील 24 तासाच्या आत कळवा. आणि त्यासोबत त्या स्पॉटवर हे नक्की करा की फोटोज काढा किंवा व्हिडिओज काढा, तसेच विटनेस असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घ्या. तसेच सर्वेवर येईपर्यंत गाडी हलवू नका जर आवश्यकता नसेल तर, आणि पॉलिसी कॉपी सोबत ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे FIR देणं टाळू नका, तसेच खोटे स्टेटमेंट देऊ नका, त्याचप्रमाणे लेट इंटिमेशन देऊ नका, आणि महत्वाचं म्हणजे प्रायव्हेट सेटलमेंट करून पुरावा नष्ट करू नका. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, अपघात छोटा असू द्या किंवा मोठा, FIR शिवाय इन्शुरन्स क्लेम हा 0 आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक वाहन चालकाला नक्की पाठवा, आणि लीगल अवेअरनेस साठी चॅनलला फॉलो नक्की करा.